साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाडावा. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. अनेक सायासन करीन धरियास होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. मोक्ष महाघरी कामारी ही दासी. मोक्ष महाघरी कामारी ही दासी. होय सांगवायशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताचे आदंच्या तुकारण एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच न बोलतो वचन अति भावी काय का जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. महायोग पीते तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनेन्द्रिये. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजरा वागा सुबटा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. सुरक्ति उतारा सोपान देवा. सुरक्ति उतारा सोपान देवा. सुरक्ति उतारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो आदत्रय जननी देवाची मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबारा. जे की जाळोनी या संसार बैसलो अंगणी. किंवा हरिभजनी हे धवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. नव्हे नव्हे ज्या तुकोबारायांचं नाम ऐकल्याबरोबर यमराजाला सुद्धा चळकाप सुटावा असे तुकोबारा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम असं उतुंग असं व्यक्तिमत्व असणारे तुकोबारा आहे. या तुकोबारायांच्या गाथ्यातला सर्वांच्या पाठांतरातला आज सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे तुकोबारायांचा की तुकोबाराय भगवंतापुढे प्रतिज्ञा करतायत आणि प्रतिज्ञेमध्ये तुकोबाराय सांगतात की मी तुझी चरण सेवा करेन. मला म्हणायचं ऑलरेडी तुकोबारायांना मानवी देह प्राप्त होता. प्राप्त असताना सुद्धा ते परत मी जन्म घेईन आणि भगवंता तुझी सेवा करेन हे प्रयोजन आहे तुकोबारायांचं. मग कुठल्या प्रकारची चरण सेवा करेन तर हरिनाम कीर्तन पहिली सेवा, दुसरं संतांचं पूजन आणि तिसरी सेवा लोटांगण महाद्वारामध्ये घालेन. या तीन प्रकारच्या चरण सेवा करेन असं द्वितीय चरणात तुकोबाराय सांगतात.
तृतीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की या तिन्ही प्रकारची सेवा जर माझ्याकडून घडली तर माझी अवस्था काय असेल, माझी अवस्था आनंदमय असेल आणि दुसरी अवस्था निर्भय झालेली असेल, हे तृतीय चरणामध्ये सांगतात. चौथ्या चरणामध्ये सांगतात जर अशी माझी अवस्था प्राप्त झाली तर अनेक सायास न करी न धरी असं. अण्णा, ज्या प्रपंचासाठी मला अहोरात्र सायास करावे लागतात ते सायास बंद झाले, कारण का तर माझी आशा जळून गेली म्हणून सायास बंद झालं, असे तुकोबाराय चौथ्या चरणामध्ये सांगतात. आणि ज्याचे आशा पास निवारून गेले, ज्याचा विषय नारायण झाला, त्याला मोक्ष दारातच असतं. मोक्ष महागरी कामारी हे दाशी, असं प्रतिपादन तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये करतायत. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचं कर्तव्य आहे कार्यक्रमाचा थोडासा परिहार देणं. आज ब्रह्मवाडी या ठिकाणी आदरणीय श्री परमेश्वर संभाजी मुंडे, त्यांचे सुपुत्र शुभम परमेश्वर मुंडे, महेश परमेश्वर मुंडे आणि हे मुंडे सर्व परिवार, त्यांचे बंधू सुद्धा, परमेश्वरजीचे बंधू सुद्धा, आणि त्यांची असणारी सुकन्या, जी सुकन्या आता 7-8 महिने झाले गव्हर्नमेंट सेवेमध्ये परिचारिका म्हणून ती कार्यरत आहे चंद्रपूर या ठिकाणी, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. या कन्येनं वय कमी आहे पण संकल्प काय केला याचा विचार करायला पाहिजे आपण. संकल्प तिचा होता की हे परमेश्वरा, हे भगवंता, हे हनुमंतराया, मी 3.5 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केलं पण त्या ट्रेनिंगची फलप्राप्ती मला लवकर झाली. मी या समाज सेवेच्या कार्यामध्ये जर लवकर रुजू झाले शासकीय सेवेत तर मी अन्नदान करील. माझ्या गावाला माझी जन्मभूमी आहे, त्या ज्या जन्मभूमीमध्ये मी वाढले त्या जन्मभूमीचं ऋण कुठल्या ना कुठल्या प्रकारे मी चुकत करेल, ही तिची प्रार्थना आहे. महाराज, आपण प्रार्थना करतो सर्वजण, पण आपल्या प्रार्थनेमध्ये आणि तिच्या प्रार्थनेमध्ये बराच फरक आहे. आम्ही भगवंतापुढे बऱ्याच वेळेला प्रार्थना करतो, देवा माझ्या लेकाचे लग्न होऊन 12 वर्ष झाले पण त्याचा पाळणा हल्ला नाही. मारुतीराया, या वर्षामध्ये माझ्या लेकाच्या सुनेचा पाळणा हलू दे, मी नगर भोजन देईल. ही प्रार्थना प्रपंचासाठी आहे, पण तिची जी प्रार्थना आहे ते परमार्थिक तत्वावरची प्रार्थना असल्यामुळे सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व खरी पूर्ण मनोरथ, तिची संकल्पना सत्य आहे आणि परमेश्वर तत्वावर विराजमान असल्यामुळे तिचा संकल्प पूर्ण झालेला आहे, तिची प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे. आणि ती प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी तिचे वडील आणि हे पूर्ण मुंडे परिवार यांनी अहोरात्र कष्ट घेऊन या ठिकाणी आज नगर भोजन, ज्ञानदान आणि अन्नदानाचं संयोजन केलेलं आहे. तिने प्रतिज्ञा केली म्हणून तुकोबारायांनी सुद्धा या अभंगामध्ये प्रतिज्ञाच केली म्हणून प्रतिज्ञा पर प्रकरणातील अन्न अभंग घेतला समयाला अनुसरून. विठाला विठाला पहिला विषय आहे की या ठिकाणी गाव जरा छोटसच आहे माझ्या माहितीप्रमाणे, पण पाहुणे मंडळ याच्यात 75% आलेले दिसते. गावातल्या महिला कृपायला गेल्या असतील, अलाउन्सिंग केलं नसेल. एकतरी या गावामध्ये नामस्मरण घडत नाही असं मला वाटतंय. अखंड हरिनाम सप्ताह होतो का गावात? गावकरी आहेत का? गावातले नागरिक आहेत का? होतो. वा वा, धन्यवाद. पण टाळ आणि मृदंग डाबीवरून आणावं लागलं, गायक भजनी मंडळ सगळं बाहेरून आणावं लागलं. मग टाळ मृदंग कुठं धूळ खात बसलेले आहे का तरुण मंडळी कुठं इथे? गणेश उत्सवाचे संस्थापक तरुण मंडळी आहेत ना? गणेश उत्सवाच्या समितीत सहभागी असणारे हा तरुणांनो, असं व्हायला नको बरं का. आपल्या गावाचा अपमान आहे. ज्या गावामध्ये मृदंग नाही, ज्या गावामध्ये टाळ नाही, त्या अर्थी या गावामध्ये भजन पूजन दररोज होत नाही, हरिपाठही होत नाही. ही आपल्या गावासाठी खंत बाळगण्याची गोष्ट आहे, खंत वाटण्याची गोष्ट आहे बरं का. कारण जे पूर्वज कोणी भजन करीत असतील त्यांनी जर धुरा, आपल्या खांद्यावरची धुरा या तरुणांच्या जर खांद्यावर दिली असते तर निश्चित आज या छोट्याशा खेडेगावामधले 10 तरी टाळकरी इथं विद्यार्थी उभे राहिले असते. पण ते घडवण्यासाठी आम्ही कुठंतरी कमी पडलोय बरं का ब्रह्मवाडीकडे. माझं बोलणं जरा वाईट वाटू द्या तुम्हाला,
कडू वाटू द्या, तुम्ही जे काही सायास करताय ते सायास फक्त प्रपंचाबद्दल आहे आणि या प्रपंचातला 1 रुपया सुद्धा बरोबर येणार नाही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण जे येणार नाही त्याच्यासाठी अहोरात्र आमच्या सायास चालू आहे. पण ते परमार्थिक धन जे सोबत येणार आहे, सोबत येणार आहे, जे धन इहलोकीचा व्यवहार आणि परलोकीचा जाण्याचा मार्ग सुद्धा जे धन सोपं करतं ते धनच आपण संपादन नाही करायला. परमार्थ हे महादेव चरण हे परमार्थ महाधन इतकं श्रेष्ठ आहे की या धनामध्ये आपला धाकटा भाऊ, मोठा भाऊ, आई, वडील कुणीच हिस्सा मागू शकत नाही अण्णा. आणि हे शाश्वत आहे, निरंतर सोबत घेऊन जाण्याचं आहे. आपलं असं एवढं चालू इथं आहोत ना, फक्त दुकान थाटायचं काम चालू आहे अण्णा आपलं. आता इथला व्यवहार संपल्यानंतर, मृत्यू लोकातला व्यवहार संपल्यानंतर कोलकात्याला जायचंय का जर्मनीला जायचंय का कुठं परदेशात इंग्लंडला जायचंय याचा आपण कधीच विचार केला नाही मृत्यू लोक सोडून गेल्यानंतर. म्हणजे माझा बोलण्याचा अर्थ असा आहे की खाली नरकवासाला जायचंय, या देहाचं पतन करायचंय का आपल्याला स्वर्गाला जायचंय याचा विचार न केल्यामुळं आज या ठिकाणचं मृदंग, टाळ, विना कुठंच उपलब्ध नाही महाराज. तर या कीर्तनातून पहिल्यांदा एवढं मी सांगू शकते की कमीत कमी या गावामध्ये 10 तरी टाळकरी असावेत आणि ह्या मृदंगावर आणि टाळावरची धूळ पुसणारा एखादा गायक या ठिकाणी व्हावा, मृदंग वादक व्हावा. जवळ संस्था आहे टोकवाडीला आमच्या सोनोने महाराजांची. तुम्हाला फारसं काही जास्त कष्ट घ्यावं लागणार नाही. मुलाला आळंदीला किंवा कुठं ऋषिकेशला पाठवायची गरज नाही. हा त्यांचे हिशे करीत तिकडे मुलं पाठवा आपले, म्हणजे तुमचे मुलं या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे राहतील आणि आनंदानं नाचून भजन करतील. तेव्हा त्या माईचा आनंद गगनात मावेल असा होणार नाही. तुम्ही फॉरेन रिटर्न करा मुलाला, अमेरिकेला पाठवा, पण तो मुलगा तुम्हाला म्हातारपणी सांभाळेल की नाही याची गॅरंटी मी देत नाही. पण ज्या मुलाच्या गळ्यात टाळ आहे, ज्या मुलाच्या गळ्यात विणा आहे, ज्या मुलाच्या हातात मृदंगावरची चाल आहे, ताल आहे, असा जर मुलगा घडवला तर म्हातारपणे 101% तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही याची मी गॅरंटी देते. म्हणून मुलं घडवा, तुम्ही घडवा. या ठिकाणी आज दुग्ध शर्करा योग असा आहे की गणेशजी बाप्पा या ठिकाणी पदार्पण आहे. गणरायांचा उद्या निरोप देण्याचा दिवस आहे आणि आज बहुतेक प्रत्येक गावामध्ये अन्न कार्यक्रम आहेत, निरोपाचे, कीर्तनाचे कार्यक्रम आहेत. अशा गणपती बाप्पाला आपण स्थापना का करतो? युवकांनी गणपती बसवला असेल, तरुणांनी. पण गणपती बाप्पाच्या समोर नेमकं दररोज काय चालतं हे मला जरा उठून उभं राहून एखाद्यानं सांगितलं तर बरं होईल. घरी आई सारखा अभ्यास कर म्हणते, वडील म्हणतात जा म्हशी सोड, वडील म्हणतात आज मला परळीमध्ये काम आहे, जा आजच्या दिवस बैलाकडे म्हशीकडे जा. सारखं सारखं घरामध्ये काम सांगतात म्हणून गणपतीची स्थापना करून तिथे येऊन बसायचा हा हेतू आहे का तुमचा युवकांचा? नाही ना. ज्या लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूनं गणेशाची स्थापना केली तो हेतू आमचा पूर्ण व्हायला पाहिजे. आमच्या लोकमान्य टिळकांचा हेतू आगळा वेगळा होता महाराज. कुठल्याही जातीचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही संप्रदायाचा, कुठल्याही वयाचा, ती स्त्री असो तो पुरुष असो, या सर्वांना गणेशाची स्थापना करण्याचा अधिकार आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन सुविचाराची देवाणघेवाण करून आपल्या गावाची, आपल्या गल्लीची काहीतरी प्रगती झाली पाहिजे, आपल्या गावाला कुठला तरी सुसंस्कार लागला पाहिजे, त्याच्यासाठी गणरायाची स्थापना आहे. मग ती स्थापना करून जर आपण गणपती बाप्पाच्या पुढं सकाळ संध्याकाळ बसून जर पत्ते खेळत असू, गणपती बाप्पा इथले खेळत नसतील बरं का, इथले जर खेळतेत म्हणले तर माझी गाडी हे बाहेर जाऊ द्यायची नाही, ती उपमंडळी तापली तर अण्णा इथले खेळत नसतील. पण बऱ्याच ठिकाणी अण्णा कीर्तनाला गेल्यानंतर गणपतीच्या समोरच घर असतं,
हे इथं गणेशाची स्थापना, इथं हनुमंतरायाचं मंदिर आहे. आणि या घरामध्ये चांगली वयस्कर मंडळी पत्ते खेळत असताना स्वतःनं डोळ्याने पाहिली, मी डोळ्याने पाहिली. त्या अतिशयोक्ती जर खोटं बोलत असेल तर देव मला शिक्षा दिली या व्यासपीठावर. दुसरं, गणेशाची उद्या मिरवणूक आहे, विसर्जन आहे. उद्या जागा पुरणार नाही गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी तुम्हाला. पण विसर्जन कुठल्या प्रकाराने करताय? अहो तुम्ही पोटामध्ये घालताय काहीतरी बाटली, बाटल्याच्या बाटल्या पोटामध्ये घालताय, मोठ्या आवाजामध्ये डीजे लावता तुम्ही, आणि डीजे लावून गणपती बाप्पाला नको त्या पिक्चरचे गाणे ऐकता. माझ्या या गणपती बाप्पावर तुम्ही किती वाईट वेळ आणली हो. ज्या गणपती बाप्पाचं नाव घेतल्याबरोबर तुमच्या प्रपंचातल्या प्रत्येक संकटाचं तो निवारण करतो आणि सुखाची प्राप्ती करून देणारा जो गणराया आहे, त्या गणरायावर जर तुम्ही अशी वेळ आणली ना आणि तुम्ही बाकी काहीही केलं तर आयुष्यात तुम्ही कधीच सुखी होणार नाही. गणपतीच्या पुढे तुम्ही काय करा? नामस्मरण करा. नको नको बाबा, काहीच करता नाही आलं तर कमीत कमी तिथलं पावित्र्य तरी राखा, एवढे तरी त्या बाप्पावर उपकार करा तुम्ही. एवढीच मला कळकळीची विनंती आहे. या गणपती बाप्पाला जन्म कसा झाला आणि बाप्पाला मोदक आणि दुर्वा का प्रिय, या दोनच गोष्टी सांगून मी माझ्या अभंगाकडे बोलणार आहे. विठाला विठाला कारण बाप्पाला बसवतो दरवर्षी आपण, स्थापना करतो आणि विसर्जन करतो. पण का करतो? हा कोण आहे? याचे मायबाप कोण आहेत? कशासाठी स्थापना करायची? हा हेतू कळला तर बरं आहे ना. नसता का उगं जग करतंय. शेजारच्या गावातले लोक बसवतात म्हणून आम्ही बसवायचा, शेजारणीनं घरी बसवला म्हणून मीही बसवायचा, असंच चालू आहे ना सध्या. हा गणपती बाप्पा दुसरा तिसरा कुणी नसून भगवान शंकर जे विराजमान आहेत आमचे परळीच्या ठिकाणी, आणि माता पार्वती यांचा सुपुत्र आहे. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा 2 नंबरचा सुपुत्र आहे. पहिला आहे कार्तिकेय आणि दुसरा आहे गणपती. मुग्धल पुराणामध्ये एक सुंदर अशी कथा आलेली आहे. गणपती बाप्पाचा जन्म कसा झाला? पार्वती मातेच्या अंगाच्या उठणापासून आणि चंदनादी द्रव्यापासून पार्वती मातेने एक सुंदर असा पुतळा निर्माण केला. का केला? तर पूर्वी बाथरूम नव्हते, आता आरसीसीचे बाथरूम बांधलेले, दरवाजे आहेत, मध्ये आरसे आहेत बाथरूम मध्ये सुद्धा. तसं नव्हतं. एखाद्या आडोशाच्या ठिकाणी मावल्यांना स्नान करावं लागायचं, स्नानगृह नसल्यामुळं, आणि दाराला कसला तरी साडीचा पडदा बांधावा लागायचा. ती अवस्था माझ्या माता पार्वतीची होती. आता भगवानच स्मशानात राहत असला तर आरसीसीची बाथरूम कुठून येणार आहे यांना? हा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. माता पार्वती स्नानाला गेल्यानंतर ती जी मूर्ती तयार केली होती, त्या मूर्तीला संजीवनी मंत्रानं चैतन्य निर्माण केलं माता पार्वतीनं, आणि त्याला सांगितलं, बाबा मी स्नानगृहामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत एकालाही इकडं प्रवेश देऊ नको, इकडे येऊ देऊ नको, रक्षणासाठी माझ्या. त्या बाप्पाला त्या भिंतीवरच्या वर द्वारावर बसवलं. आणि थोड्या वेळाने काय झालं, भगवान शंकराची स्वारी तिथून जाऊ लागली. त्यावेळेला गणपतीनं अडवलं आणि म्हटलं, तुम्ही इकडे कुठं जाताय? माझ्या आईचा आदेश आहे, या ठिकाणी यायचं नाही. त्यावेळेला दोघांचं युद्ध झालं आणि भगवान शंकराने आपल्या त्रिशूळाने या गणपतीचं डोकं उडवून टाकलं. माझ्या घरामध्ये, माझ्या घराकडे जायला तू मनाई करतो म्हणून शिरच उडवून टाकला. आणि जे पार्वती मातेनं स्नान झाल्यानंतर पाहिलं, मुलगा गेल्याचं अतिशय दुःख झालं पार्वती मातेला, आणि भगवान शंकराकडे याचना केली, माझा सुपुत्र मला परत हवा आहे. ज्या आईचं एखादं बालक दिलं असेल त्या आईच्या हृदयावर, अंतःकरणावर काय बितले असेल, आई झाल्याशिवाय कळत नसतं ते इतरांना. भगवान शंकरांनी बाजूला गजासूर होता, त्या गजाचं शिर आणलं आणि या गणपतीच्या धडावर प्रस्थापित केलं आणि परत त्याला चैतन्य निर्माण केलं. हा गणेशजीचा जन्म झाला. असे गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी एका दिवशी अंगणामध्ये खेळत होती. माता पार्वती त्यांच्याकडे पाहत होती आणि तेवढ्यामध्ये वैकुंठातून अमृत मोदक घेऊन काही देवांचं आगमन झालं ना, आणि तो अमृताचा एकच मोदक पार्वतीच्या स्वाधीन केल्या त्या देवतांनी.
पण एक मोदक होता आणि दोन बालक समोर खेळत होती, कार्तिकेय आणि गणपती. ते दोघही आईला म्हणू लागले, आई आई आम्हाला हा मोदक दे. गणपती म्हणू लागला, मला अख्खा मोदक दे. कार्तिकेय म्हणू लागला, मला अख्खा मोदक दे. त्यावेळेला आई म्हटली, अख्खा मोदक, पूर्ण मोदक जर तुला हवा असेल तर माझ्या परीक्षेमध्ये उत्तराई व्हावं लागेल. काय करावं लागेल आई? पृथ्वीला प्रदक्षिणा घालून जो पहिल्यांदा माझ्यापर्यंत पोहोचेल त्याला हा पूर्ण मोदक दिला जाईल, असा तिनं त्या ठिकाणी पण केला. कार्तिकेयनं आपलं वाहन घेतलं आणि कार्तिक स्वामी पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेले. गणपतीनं 2-4 पावलं पुढे गेला आणि वापस आला. बुद्धीची दैवत आहे, संकटाचं निवारण करणार आहे, 14 विद्याचं दान देणारी ही दैवत आहे. त्यांनी सुंदर असं पूजेचं ताट तयार केलं. आईला आणि बाबाला म्हटले, इकडे या, थोडं 2च मिनिटाचं माझं काम आहे. त्या दोघा उभयन त्यांना पाठावर बसवलं. कुणाला? पप्पाला आणि मम्मीला. आपल्या भाषेमध्ये पप्पा कोण? भगवान शंकर. आणि मम्मी कोण? माता पार्वती. दोघांना त्या पाठावर बसवलं, येथेच पूजा केली आणि त्याच पाटाला 5 प्रदक्षिण्या घातल्या आणि गणपती बाप्पा पार्वती पुढे येऊन उभे राहायला लागले. आई, मोदकाचा अधिकारी मी आहे. आई म्हटली, गणपती तू मला फसवतोस का रे? कार्तिक स्वामी जाऊन आता 2 तास झाले, किती दिवस झाले तरी त्याचा यायचा पत्ता नाही. लगेच 10 मिनिटाच्या आत तू मला मोदक मागतो. आई, तू म्हणते ना मला फसवतो, पण मी तुला अजिबात फसवत नाही आई. तुझ्या नमस्कारामध्ये आणि तुझ्या पूजेमध्ये काय सामर्थ्य आहे, जे पुण्य आहे ते पुण्य घेऊन मी या ठिकाणी हजर झालेलो आहे. तो मला मोदक हवा आहे. काय पुण्य आहे? एका ठिकाणी सुभाषितकार म्हणतात, 3 पृथ्वी प्रदक्षिणा परियेशी, 2 लक्ष वाराणसीशी, 1 नमस्कार मातेशी, तुके पुण्य होय. अण्णा, वाराणसीला 2 लक्ष प्रदक्षिणा आणि पृथ्वीला 3 प्रदक्षिणा केल्याचं पुण्य फक्त आईला एकदा नमस्कार केल्यामध्ये प्राप्त होतं. ते पुण्य मी घेऊन आलेलो. आई, मला तो मोदक दे. म्हणून गणपती बाप्पाला तो मोदक मिळाला. तेव्हापासून गणपतीला मोदक प्रिय आहे. दुसऱ्या ध्रुवा का आवडतात? एकदा यमराजानं आपल्या दरबारामध्ये अप्सरांचं नृत्य आणि गायन ठेवलं अण्णा. आणि त्या नृत्यामध्ये तिलोत्तमा नावाची एक अप्सरा होती. या तिलोत्तमे बरोबर या यमराजाकडून तिलोत्तमेला एक सुपुत्र जन्माला आला. त्या सुपुत्राचं नाव होतं अनलासूर. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी डोळे उघडले की त्या डोळ्यामधून याच्या अशा ठिणग्या पडायच्या, अग्नीचे लोळ पडायचे आणि त्यापासून या पृथ्वीचा नाश व्हायला सुरुवात झाली. हे गणपतीने पाहिलं बरं का. आणि गणपती हा विघ्नहर्ता. जसं भगवान शंकरांनी 33 कोटी दैवतावरचं संकट स्वतःवर घेतलं आणि विष प्राशन केलं होतं अण्णा, हलाहल नावाचं विष. त्या न्यायाप्रमाणे गणपतीनं हे पूर्ण संकट निवारण करण्यासाठी त्या अनलासुरालाच गिळून टाकलं अण्णा. आणि त्या अनलासुराला गिळून टाकल्यानंतर या गणपतीच्या पोटाला एवढा दाह होऊ लागला, अतिशय वेदना होऊ लागल्या. त्या वेदना कमी करण्यासाठी चंद्राला आमंत्रित केलं, चंद्राला धारण केलं, पण वेदना कमी झाल्या नाही. नंतर बऱ्याच काही प्रयत्न केले. साप थंड जीव आहे, थंड प्राणी आहे, सरपटणारा. त्या सापाला आपल्या पोटाच्या सभोवताली वेटाळे घातले. तेव्हापासून लंबोदर नाव पडलं माझ्या गणेशाला. तरी पण दाह कमी झाला नाही. मग काही ऋषीमुनी एकत्र आले
आणि जो गणपती बाप्पा सर्वांचं संकट निवारण करतो त्याच्यावरचं संकट निवारण करण्यासाठी काही ऋषीमुनींनी ध्रुवा म्हणजे हरळी आपल्या भाषेमध्ये त्या हरळीच्या 21 पानाच्या जुड्या केल्या आणि 1000 ऋषीने ज्या वेळेला माझ्या भगवंताला गणपती बाप्पाला समर्पित केल्या तेव्हा कुठं या गणपती बाप्पाचा दाह आग पोटाची शमन झाली. तेव्हापासून माझ्या गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात म्हणून मोदक नैवेद्याला आणि दुर्वा समर्पणाला आपण गणपतीला द्यायलाच हवे आहेत. या गणपतीनं आपल्याला काय शिकवलं? या गणपतीनं आपल्याला शिकवलं मातृदेव भव पितृदेव भव. माझ्या या युवकांना एवढंच आव्हान आहे, गणपती तुम्ही बसवताय ना, फक्त गणपतीचं एक वाक्य माना आणि त्याच्यासाठी चाला. ज्या गणपतीनं माय बापाला प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये जी माय आहे ना ती प्रत्यक्ष लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि जे वडील आहेत ते प्रत्यक्ष भगवान पांडुरंगाचं स्वरूप आहे. चालती बोलती अवघी देवाचीच रूपे. ही चालती बोलती देव असताना जर आपण तीर्थयात्रेला बाप अर्धांग वायून पडलेला आहे घरामध्ये, परावलंबी आहे बाप. प्रत्येक गोष्ट आपण दिल्याशिवाय बापाला पाणी पिता येत नाही. बापाच्या जवळ ताट धरल्यानंतर त्याला स्वतःला जेवण करता येत नाही. असा बिछाण्यात खिळून राहणारा पिता घरात ठेवला आणि तुम्ही जर चारधाम यात्रेला गेलात ना, तुम्हाला चारधाम यात्रेचे किती पुण्य लाभणार नाही. तुम्ही यात्रेला जाऊ नका, चारधाम यात्रेला. आषाढी कुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. एवढं आश्वासन देते मी, आत्मविश्वासानं सांगते की पंढरीचा पांडुरंग परमात्मा याची सेवा केल्यानंतर मायबाप कधीच भेटणार नाही, पण मायबाप यांची सेवा केल्यानंतर पंढरीचा पांडुरंग तुमच्या दाराची कडी वाजवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फक्त मायबापाची सेवा करा. विठाला गणेशाच्या स्थापनेनिमित्त आज 10 मुलांनी जरी गणेशाचा हेतू पूर्ण केला आणि मायबापांची सेवा केली तर गणेश उत्सव सफल झाला असं मी जाहीर करते. विठाला विठाला मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. यामध्ये तुकोबाराय प्रतिज्ञा करतात. बरं, प्रतिज्ञा तुकोबारायांची पूर्ण होते का हे बघावं लागेल, कारण प्रतिज्ञा भगवंतानी केली अण्णा, त्यांची पूर्ण नाही झाली. प्रतिज्ञा भीष्म पितामहाने केली, त्यांची पूर्ण नाही झाली आणि आमची तर कधीच होत नाही पूर्ण. आम्ही आता भांडण करतो पती बरोबर, मी नाही करत आता. भांडणाचे दिवस संपले. भांडण झालं की लगेच महिला म्हणती तुमच्या घराचं तोंड बघितले नाही, मी होते म्हणून तुमचा संसार चांगला झाला. आता ट्रेन मध्ये बसते आणि बिनपत्त्याची जाते, तुम्हाला माझा पत्ता सुद्धा लागणार नाही.
पण 1 तासानंतर गेली ट्रेनच्या जवळ. ट्रेन येऊन उभी राहिली, गाडी हलणार तेवढ्यामध्ये पॉकेट मधला मोबाईल काढते, म्हणते हॅलो हॅलो हॅलो, आहेत का घरी? हो घरीच आहे. नाही मी जाणार नाही. त्या डब्यामध्ये काय 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 खायला ठेवलेलं आहे, तुम्ही उपाशी राहू नका. त्या ट्रेन मध्ये सुद्धा बसत नाही, लगेच वापस येते आणि आपल्या पतीची सेवा करते. ही आपली प्रार्थना आहे प्रपंचातल्या. भगवंतांनी प्रार्थना केली होती, न धरी शस्त्र करी सांगेन चारी युक्तीच्या गोष्टी. पण ज्या वेळेला आता महाभारताकडे बॅकग्राऊंडला जास्त जात नाही मी अण्णा, सगळ्यांना महाभारत पाठ आहे, कारण महाभारतच घराघरामध्ये आहे, त्याच्यामुळं सांगायची गरज नाही. घराघरात महाभारत चालू आहे सध्या. कौरव पांडवांचं ज्या वेळेला युद्ध ठरलं, बॅकग्राऊंडला जात नाही जास्त, सर्वांना माहिती असल्यामुळं. त्यावेळेला युद्धामध्ये दुर्योधन आणि अर्जुन भगवंताकडे मागणं मागण्यासाठी आले, काही मदत मागण्यासाठी आले. त्यावेळेला दुर्योधनानं 56 कोटी यादव सैन्य पसंत केलं आणि अर्जुनानं फक्त एकटा भगवंत पसंत केला. 4-5 दिवस युद्ध, तुंबळ युद्ध चालू झालं. पण त्या युद्धामध्ये कौरवांच्या अनेक युद्धे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. ढीकचे ढीक लागले कौरवांच्या युद्धाचे, सैन्याचे. पण पांडवाकडचा एकही सैन्य त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलं नाही. हे पाहिलं त्या दुर्योधनाने आणि एकच वाक्य भीष्म पितामहांना बोलले, पितामहा, दिसायला आमच्या बाजूला, आमच्या पक्षामध्ये आहात, पण सर्व लक्ष तुमचं पांडवावर आहे, कारण पांडवाकडचा एकही योद्धा मृत्युमुखी पडलेला नाही. हे मर्मभेदक वाक्य भीष्म पितामहांना दुर्योधनाचं ऐकलं आणि म्हटले, तसं नाही रे बाबा, उद्या बघ, तुला मी तुझ्याकडेच आहे का पाहायचं असेल तर उद्या सूर्य उदयाला, युद्धाला प्रारंभ झाल्याबरोबर सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी मी पृथ्वी करीन. ही भीष्म पितामहांनी केली प्रतिज्ञा. ही प्रतिज्ञा, अघोरी प्रतिज्ञा द्रौपदीच्या आणि पांडवांच्या कानावर गेली. ज्या माऊलीला माहित आहे उद्या माझे पती कायमचं मला सोडून जाणार आहे, त्या माऊलीला झोप येईल का हो अण्णा? जो सांभाळ, पालन, पोषण, संरक्षण करतो, त्या द्रौपदीला झोपच आली नाही. 5 पांडवांना पण झोप आली नाही. द्रौपदी म्हटली, संकटाच्या वेळेला धावून येणारा फक्त माझा एक भगवंत आहे. आणि त्या भगवंताला तिनं अडवलं आणि एका क्षणामध्ये रात्री 1 वाजता द्वारकाधीश भगवंत द्रौपदी जवळ येऊन उभे राहिले आणि विचारलं, द्रौपदी, एवढ्या रात्री तुझ्यावर कुठलं संकट पडलं? द्रौपदीने सांगितलं, भीष्म पितामहांची अघोरी प्रतिज्ञा आहे, उद्या निष्पांडवी पृथ्वी होणार आहे, त्या अर्थी मी उद्या विधवा होणार आहे. आणि विधवाचं जीवन कसं जगावं लागतं, जी माऊली विधवा झाली असेल तिलाच फक्त अनुभव आहे, तुम्हाला आम्हाला त्याच्यातला कुठलाच अनुभव नाही. देव म्हटले, द्रौपदी, काहीच काळजी करू नको, टेन्शन करू नको, मी तुझ्या सोबत असताना. एवढं कर, आता चल या क्षणाला माझ्या बरोबर. आणि त्या द्रौपदीला आपल्या खांद्यावर घेतलं. मायबाप हो, लक्ष देऊन ऐका. आणि त्या द्रौपदीला घेऊन भगवान स्वतः भीष्म पितामहांच्या पर्णकुटीकडे गेले आणि पर्णकुटीच्या दारामध्ये या द्रौपदीच्या वाहना आपल्या हातामध्ये घेतल्या आणि स्वतः द्रौपदीला जा म्हटले, आशीर्वाद घेऊन ये पितामहांचा. आत गेली, दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना तिच्या बांगड्याचा आवाज आला. बांगड्या होत्या म्हणून वाजल्या. आता आमच्या महिला बऱ्याचशा बांगड्या घालत नाहीत, इथल्या नाही बरं का, शहर मधलं सांगते मी, सिटीत राहते म्हणून. बांगड्यांचा आवाज आल्याबरोबर पितामह म्हटले, कोण आपण एवढ्या रात्री 1 वाजता एक स्त्री माझ्याकडे दर्शनाला येते? त्यावेळेला द्रौपदी म्हटली, कोणीच नाही पितामह, तुमच्याच घराण्यातली एक सून आहे. कोण? द्रौपदी आहे. द्रौपदी, एवढ्या रात्री काय येणं केलं? तुमचीच तर प्रतिज्ञा आहे ना, उद्या निष्पांडवी तुम्ही पृथ्वी करणार आहात. द्रौपदी, एवढ्या रात्री तुला पांडवांनी तर आणलं नसेल, नेमकं कोणी आणलं तुला? त्यावेळेला द्रौपदीने सांगितले, मला कोणीच आणलं नाही, माझ्याकडे एक नौकर आहे, त्या नौकराचं नाव हुजऱ्या, आणि त्या हुजऱ्या नावाचा नौकर मला रात्री खांद्यावर घेऊन आलाय. काय भक्तीमध्ये ताकद आहे अण्णा. हुजऱ्या नावाच्या नौकराला घेऊन आले. पितामह म्हटले, बघू दे तुझा नौकर कुठेही बसलेला. पितामह दारात आले.
तर दारामध्ये खांद्यावर घोंगडी, हातामध्ये द्रौपदीच्या चपला घेऊन हा हुजऱ्या नौकर पाहिला. आणि हुजऱ्या नौकर पाहिल्याबरोबर भीष्म पितामहांनी एकच उद्गार काढले. अण्णा काय काढले? भीष्म द्रोण तटा जयद्रथ जला गांधार निलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सोतीर्ण खलु पांडवैर्न नदी कैवर्तक केशव. काय सांगितलं? अरे माझ्यासारखे हजार पितामह एका बाजूला असले आणि पांडवाबरोबर युद्ध करायला गेले तर पांडवांचा केस सुद्धा वाकडा होणार नाही. ज्या बाजूनं धर्म सुद्धा जिवंत आहे, ज्या बाजूनं माझा द्वारकाधीश आहे त्या बाजूनच विजय आहे. द्रौपदी तू टेन्शन करू नको. लक्षात आलं का? द्रौपदीनं या हुजऱ्या नावाच्या नौकऱ्याला घेतलं. दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला. युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर जो भीष्म पितामहांचा बाण अर्जुनावर येणार होता, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करणारे द्वारकाधीश होते. आणि जो बाण आता पितामह सोडणार आणि त्या बाणानं माझ्या अर्जुनाचं धड वेगळं आणि शिर वेगळं होणार. आणि बाण सज्ज केल्याबरोबर माझ्या भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंताने जे सारथ्य पण करत होते ते सारथ्य पण सोडलं आणि सुदर्शन चक्राला आज्ञा केली आणि धाडकन उडी मारून सुदर्शन चक्राला तिकडे पाठवलं पितामहाकडे. त्याच वेळेला बाण न सोडता पितामहांनी आपल्या रथातून उडी घातली आणि भगवंताला सांगितलं, देवा हीच का तुमची प्रार्थना? भीष्म पितामहासाठी मोडली. न धरी शस्त्र करी सांगेन चारी युक्तीच्या गोष्टी. सुदर्शन चक्र सोडल्यामुळे स्वतःची प्रतिज्ञा मोडली. म्हणजे भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण होत नाही, तुमची आमची होत नाही, राजा महाराजाची होत नाही. लंकेच्या राजा रावणाकडे पाहिलं, त्याने 3 प्रतिज्ञा केल्या होत्या. अण्णा एक स्वर्गाला शिडी लावीन पायऱ्या करीन म्हटला होता, पहिली प्रतिज्ञा. दुसरी जे समुद्राचं खारट पाणी आहे त्याला गोड चव आणेल आणि सोन्याला सुगंध आणेल. ह्या 3 प्रतिज्ञा होत्या. पण रावणाची एकही प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. पण संतांची आज प्रतिज्ञा पूर्ण होती का, ह्या अभंगामध्ये चिंतन करायचंय आपल्याला. मग संतांनी नेमकी कुठली प्रतिज्ञा केली तुकोबरायांनी? प्रथम चरणामध्ये सांगा. घेईन मी जन्म यादसाठी देवा, 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 घेईन मी जन्म यादसाठी
झालेला असताना परत जन्म घेईन म्हणतात. मग जन्म घेण्यासाठी स्वतंत्र आहेत का तुकोबाराय? आता आपण मानवी जन्माला आहोत अण्णा, पण पुन्हा मी मानवी जन्मालाच येईन मी प्रार्थना करू शकत नाही. कारण पुनर्जन्म मला कुठला मिळणार आहे हे मला माहिती आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक स्वइच्छा प्रारब्ध आहे, दुसरं परिइच्छा प्रारब्ध आहे आणि तिसरं अनिच्छा प्रारब्ध आहे. तुमचं आमचं जे आहे ना अनिच्छा प्रारब्ध आहे, भगवंताचं परिइच्छा प्रारब्ध आहे आणि संतांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. तुम्ही आम्ही जन्माला येतो, ज्ञानोबाराय म्हणतात, आगा कर्मे जे उरावे ते तेही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहाये का. पूर्वजन्मामध्ये जे कर्म केलेले आहे ते कर्माचे भोग भोगून देण्यासाठी मानवी देह आहे. आम्ही आलो मानवी देहाला, पण प्रयोजनच नाही. आमचं प्रयोजन सगळं चुकलंय आमचं. तुम्ही म्हणाल ताई तुमचं पण, माझं पण चुकलं. आपलं प्रत्येकाचं चुकलंय अण्णा. कितीही मोठा कीर्तनकार असू द्या, कितीही मोठा कथाकार असू द्या, त्यांचं प्रयोजन चुकतंयच मी या व्यासपीठावर म्हणून. कारण आपलं फक्त वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य, एवढंच प्रयोजन आहे आपलं प्रत्येकाचं. संत जात सोडली, संत जात सोडली, हे तुमचं आमचं प्रयोजन आहे. भगवंत हे परिइच्छेनं या भगवंत पृथ्वी तलावर अवतार घेतात. केव्हा ना घेऊन या जगदा जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते, जेव्हा जेव्हा अधर्म होतो, जेव्हा जेव्हा या कलियुगामध्ये आईला आई म्हणायला मुलगा तयार नाही, आईला म्हणतो कामवाली आहे. आणि ज्या वडिलांनी हाडाचं काढ केले, रक्ताचं पाणी केलं, डोळ्याचा नंदादीप केला, त्या वडिलांना म्हणतो गावाकडे 2 एकर जमीन आहे, ती जमीन कसण्यासाठी लावलेला सालकरी गडी आहे माझ्या घरातला. कुठं राहिला धर्म कलियुगामध्ये? कुठं राहिला धर्म? धर्मच नाही. जेव्हा या धर्माची अशी ग्लानी होते त्यावेळेला भगवंत अवतार घेतात आणि भगवंत अवताराला येतात त्यावेळेला प्रयोजनच घेऊन येतात अण्णा. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भगवंताच्या येण्याचं प्रयोजन आहे. जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांना त्रास होईल, दुष्ट लोक त्रास देतील, त्यावेळेला माझ्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि धर्माची पुनरपी घडी बसवण्यासाठी धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया आपुल्या पायी भक्त जना, आपुल्या पायी भक्त जना अमृत सारे जन्मजोगी अमृत सारे जन्मजोगी. आपुल्या पायी भक्त जना आपुल्या रक्षावया अवतार घेशी. आपुल्या पाळीशी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निर्धाळिले किती. अंब ऋषीसाठी 10
अवतार धारण करावे अशा भगवंतांनी प्रत्येक वेळेला प्रयोजन घेऊन आले. हे भगवंताचं पण इच्छा प्रारंभ आहे. पण तुकोबाराय आज म्हणतात देवा तुम्ही जेव्हा येता तेव्हा तेव्हा मी तुमच्या बरोबर अवतार घेऊन येतो. माझं हे सुइच्छा प्रारंभ आहे. तुका म्हणे आभा तुका म्हणे आभा संगाते संगात नाही विसरत येरा म्हणजे एकमेकांना. बरोबर आहे अण्णा. म्हणून जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर म्हणजे जेवढे जेवढे भगवंताचे अवतार झाले तेवढ्या अवतारामध्ये तुकोबाराय सोबत आलेच. त्रेतायुगामध्ये जर पाहिलं तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या अवतारामध्ये अंगद म्हणून आले तुकोबाराय. द्वापार युगामध्ये द्वारकाधीश भगवंताच्या 8व्या अवतारामध्ये उद्धवजी म्हणून आले आणि कलियुगामध्ये तुकोबाराय म्हणून आले. मग हे तुकोबारायांनी प्रथम चरणामध्ये प्रतिज्ञा केली घेईन मी जन्म याजसाठी. खरं पाहिलं तर जन्म घेणं सुखकारक आहे का अण्णा? किती दुःखकारक आहे काय सांगू. गर्भीची यातना म्हणजे गर्भाशयापासून त्या अंतकाळच्या श्वासापर्यंत दुःखच दुःख या प्रपंचामध्ये. जन्म दुःखम जरा दुःखम जया दुःखम पुन्हा पुन्हा अंतकालेच महादुःखम जाग्रही जाग्रही. बरोबर आहे अण्णा. गर्भाशयातलं दुःख भयंकर आहे. जन्म घेतानाचं दुःख किती आहे त्या माऊलीला माहिती आहे. जन्म देतानाचं दुःख आणि अर्भकाला माहिती आहे जन्म घेतानाचं दुःख. तारुण्यातही दुःखच आहे बरं का. वस्तू मनासारखी नाही मिळाली की दुःख होतं माणसाला. आणि म्हातारपणी हा किल्ला आहे ना शरीररूपी किल्ला. या किल्ल्याचा एक एक तट घासळायला लागला ना त्यावेळेला माणसाला देहाची किंमत कळते. तारुण्यात कळत नाही. मुसमुसमी जसे कुत्रे हिंडतात ना दारोदार तशी हिंडणारी तरुणाची संख्या आहे. आणि म्हातारपणी एक एक दुर्गाचा किल्ला ढासळला की माणसाला वाटतं मी आता देवाकडे जावं. कधी जेव्हा कानानं ऐकायला येत नाही हेअरिंग एड्स वापरले तरी, डोळ्यानं कितीही मोठा चष्मा घातला, लेन्स टाकले तरी भगवंताची मूर्ती स्पष्ट दिसत नाही. आणि ज्या वेळेला बत्तीशी निघून जाते त्यावेळेला रामाचा उच्चार सुद्धा बरोबर येत नाही. त्यावेळेला तिकडे देवाकडे जायला निघतो हा म्हातारा देह म्हातारा. त्यावेळेला देव म्हणतो काय केलं बाबा जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय ते कुठं चालत होते. प्रपंचाकडे पळत होते. प्रपंचाकडे धावत होते. 10चे 100 रुपये कधी होतील. अरे तुला रात्रंदिवस झोप सुद्धा आली नाही. आणि आता जेव्हा कामातून गेला हा देह पूर्ण त्यावेळेला तू माझ्याकडे आला का. देव कसं जवळ गेलो अण्णा त्यावेळेला. तसं तू खूप बरं नाही म्हटले. जवळी चरण गातो वरी म्हणती माझं तसं होऊ देणार नाही. आता अण्णांनी सांगितलं तसं मी प्रयोजन घेऊन आलो येताना. आणि प्रयोजन माझं काय भगवंताच्या चरण सेवेचं प्रयोजन आहे. ज्याच्यासाठी भगवंताने देह दिला त्याच कार्यासाठी मी वापर करणार चरण सेवेसाठी. मग कोणत्या प्रकारची चरण सेवा तू कोबराय सांगतात द्वितीय चरणामध्ये. हरि नाम कृता
संताचे पूजे हरी नाम द्वितीय चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात चरण सेवा 3 प्रकाराने असावी. पहिलं नामाचं कीर्तन करीन, दुसरी संतांची सेवा करीन आणि तिसरं लोटांगण घालीन महाद्वारामध्ये. पहिली सेवा हरिनाम कीर्तन म्हटले. हरी हा शब्द सुरुवातीला वापरला. तसे कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. एक गुणाचं कीर्तन, दुसरं लीलाचं कीर्तन, तिसरं स्वरूप कीर्तन आणि चौथं नामाचं कीर्तन. गुणाचं कीर्तन करणं सोपं नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. म्हणजे दोन्हीही आमच्या हातात लागत नाही म्हणून आम्ही ते कीर्तन करू शकत नाही. लीलाचं कीर्तन मर्यादा पुरुषोत्तमाच्या लीला आणि लीला पुरुषोत्तमाच्या लीला. लक्षात येतंय का मी काय बोलते त्यांना? मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या लीला आणि लीला पुरुषोत्तम गोपाल कृष्ण भगवंताच्या लीला. या लीलाचं वर्णन करून करून शेष भगवंताची सुद्धा जिव्हा दुभंगले. आपण काय त्याचं वर्णन करू शकतो? आपण पामर काय वर्णन करू शकतो? म्हणून तेही वर्णन करणं माझ्यानं शक्य नाही. स्वरूप कीर्तन, तुझं स्वरूपाचा अंत ब्रह्मदेवाला सुद्धा लागला नाही. बरोबर आहे यांना? मूळ स्वरूप पाताळात कितीही खोल गेलं आणि स्वर्गाच्या किती वर तळातळ पाताळ किती जे आहेत तेवढ्या उंच गेलं तरी तुझ्या स्वस्वरूपाचा पत्ता कुणालाच लागला नाही. नकळे निगम नकळे आराम म्हणून तू अनंत अवतार ज्या वेळेला घेतो त्या अनंत अवतारामध्ये अनंत स्वरूप बदलतो. त्या रूपाचं वर्णन करू शकत नाही मी, कीर्तन करू शकत नाही. पण सर्वात सोपं आणि सरळ साधन जर कुठलं सांगितलं तर हरिनाम कीर्तन सांगितलं. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य. का हरिनामच? का हरिनामाचा फायदा काय आम्हाला म्हणून आम्ही घ्यायचं? कीर्तन हे नाम किंवा अहमदारा पुत्र पाश स्वजन द्रव्य ग्रह पास आशा पास तो सातवा. या सप्तपाशाची निवृत्ती रामनामे करी म्हणती. फक्त रामनामामुळे 7 पाशाची निवृत्ती म्हणून नाम घ्यायचं. बरोबर. दुसरं कारण आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी आय केला. नामधारक जो आहे तो भवसागरामधून निश्चित तरुण जाणार आहे म्हणून नाम घ्या.
शुकाचार्य महाराज प्रतिपादन करतायत श्रीमद भागवतामध्ये द्वादश स्कंदाच्या शेवटच्या श्लोकामध्ये अण्णा नामाचा कीर्तनम यश्च सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तम नमामि हरिपदम. हे शुकाचार्यांच्या मध्ये झालं. आमच्या ज्ञानोबरायांच्या मते ज्ञानेश्वरीमध्ये तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे तेथे नामाची नाही पापाचे ऐसे केले कैसे केले यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकीची खुंटली रहाटी अधवी. बरोबर आहे अण्णा. म्हणून नाम घ्यायचं, म्हणून नाम घ्यायचं. पहिलं नाम आपल्याला कळलं का घ्यायचं ते. आता नामावर रात्रभर दिवसभर बोलता येईल, पण एकच विषय नाही. दुसरी सेवा सांगितली तुकोबरायांनी, संतांचं पूजन करीन. बरोबर. तुम्ही म्हणाल आजारी आहे उंट आणि पकालीला इंजेक्शन दिलं तर चालेल का? संतांची सेवा का म्हटलं तुकोबरायांनी? त्याला एक कारण आहे बरं का. आपल्या आईला स्वतःचं जन्म दिलेलं बालक किती आवडतं बरं, किती आवडतं, आपल्या जीवापेक्षाही आवडतं. एक छोटासा दृष्टांत देते. एका माऊलीनं सुहासनींना जेवणासाठी बोलवलं, जावळ काढलं बाळाचं आणि सुहासनींना कुंकू लावला. अण्णा शेजारची सुहासिनी होती, तिला एक मुलगा होता 5-7 वर्षाचा. आता सुहासनीला कुंकू लावल्यानंतर तिच्या जन्म दिलेल्या बालकाला वेगळं कुंकू लावायची गरजच नसते. आईचा हात धरून बरोबर बाळ जेवायला जातं, त्याला वेगळं आमंत्रण द्यायची गरज नाही. त्या न्यायाप्रमाणे दुपारचा 1 वाजला, किती वाजले? जेवणाची वेळ झाली, 1:30 वाजला. जेवणाची वेळ झाली, त्या माऊलीला बोलवण्यात आलं आणि बोलवण्यात आल्यानंतर त्या माऊली आपल्या 7 वर्षाच्या मुलाला घेऊन गेली उंबरठ्यापर्यंत. ज्या ग्रस्ताने आमंत्रण दिलं होतं तो ग्रस्त दारातच उभा होता. माऊली मात्र आईसाहेब स्वयंपाकामध्ये बिझी होत्या, काम करत होत्या आतमध्ये. आणि त्याने पाहिल्याबरोबर सांगितलं, हो ताई, माझ्या पत्नीनं तुम्हाला एकटीलाच कुंकू लावलं होतं जेवणासाठी. तुम्ही ह्या बाळाला विनाकारण आणलं सोबत. तिने सांगितलं, दादा माझ्या घरामध्ये दुसरं कोणीच नाही हो माझ्या लेकराला सांभाळण्यासाठी. आणि शिवाय घरात एकटंच असेल आणि आई कुठंही जात असेल तर लेकरू आईशिवाय जाणार कुठं, हा मोठा प्रश्न आहे ना. माऊलीच्या मागे लेकराच्या हारी, तशा माझ्या ज्ञानोबा माऊलींच्या मागे वारकरी संप्रदायांच्या हारी एक माऊलीचे आपण लेकर होत. आपण वारकरी संप्रदाय हे पूर्ण माझ्या माऊलीचे लेकर आहे. ते लेकरू गेलं. म्हणली, दादा त्याला मी ठेवू शकत नाही. नाही नाही, हे चालणार नाही. त्या लेकराला आधी घरामध्ये कोंडून या आणि इथं जेवायला बसा. लेकरांना असं म्हटल्याबरोबर रडायला सुरुवात केली. जोरजोरात लेकरू रडू लागले. परत म्हटलं, बाई तुम्हाला ऐकायला येते ना, तुमच्या लेकराला घरी ठेवून या म्हणून. ते बाळ जास्त रडायला लागलं. आई त्याचं सांत्वन करू लागली, बाळा काका तुझे थट्टा करतायत रे, तुला नाही पाठवत, चल आतमध्ये. तो म्हटला, खबरदार, त्या लेकराला पहिलं घरामध्ये कोंडून या आणि तुम्ही जेवायला आतमध्ये या. तुमच्या नावचं माझ्या पत्नीने 5-5 हजाराचे पातळ आणले सुहासनींना नेसवायचे. आतमध्ये चला आणि कुठल्या रंगाचं तुम्हाला चॉईस करायचंय त्या रंगाचं चॉईस करा आणि ते पातळ नेसा. ती म्हटली, तुझ्या त्या पातळाला काडी लाव. काय म्हटली? त्या पातळाला काडी लाव. माझ्या लेकराला जर मारून तू वापस पाठवत असशील आणि माझ्या लेकराला विनमुख जर या दारावरून पाठवत असतील तर तुझ्या पंचपक्वानाचं अन्नही नको आणि तुझं 10,000चं पातळही नको. सुभाषितकार एक म्हणतात, अण्णा लेक एक एकुलता त्याशी हनी तल्या लाथा मग पातळ नेसविता माता किती शोभली. शोभली म्हणजे आनंद नाही, रागावली. शोभली या शब्दाचा अर्थ. तसं माझ्या भगवंताला संत, त्या आईला जेवढं बालक आवडत होतं ना तेवढे संत आवडतात माझ्या. संत
तुका म्हणे संत पूजा तुका म्हणे गप्प पूजा तुका किती आवडती संत पूजा तेही प्राणा परवते मज आवडती निरुते जे भक्त चरित्र ते प्रशंसिती ज्ञानोबाराय म्हणतात. जसं बालक आईला प्राणापेक्षाही आवडतं तसे संत माझ्या प्राणापेक्षाही मला आवडतात. म्हणून संत पूजा हा दुसरी सेवा. आणि तिसरी सेवा सांगितली महाद्वारात जाऊन लोटांगण घाली. तो खूप बरं आहे. मग लोटांगण घालायचंय महाद्वारात जावं लागतंय तर वारकरी बनून जावं लागतं तर पुण्य प्राप्त होतं बरं का. माळकरी बनून जावं लागतं आणि माळ न घालता व्यसन न करता मांसा आहार न करता जाणं गरजेचं आहे. पण मांसाहार करून माणसं तिकडून आले की लगेच ढाब्यावर जातात आणि खाऊ नाही ते खातात, पिऊ नाही ते पितात आणि म्हणतात मी दर महिन्याच्या एकादशीच्या वारीला जातो हो पंढरपूरला. अहो ती तुमची वारी होत नाही, फेरी होती मनोरंजनाची. लक्षात येतं ना मी काय बोलते? ती फेरी आहे, वारी नाही. वारी जर घडवायची असेल आणि लोटांगण जर महाद्वारात घालायचं असेल होय होय वारकरी पहा वारकरी बना आणि वारकरी बनून पहिलं लोटांगण वाळवंटात, बरोबर आहे, दुसरं लोटांगण महाद्वारामध्ये आणि तिसरं लोटांगण आहे गरुड खांबाजवळ. आणि आपल्या प्रपंचातल्या अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती हवी असेल तर एकच करा, काय करा? पंढरपूरला जा. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्म जन्मांतरीचे दुःख विसरशी. म्हणून लोटांगण घालायचे असं तुकोबारायने द्वितीय चरणामध्ये सांगितलं. मग ह्या तिन्ही प्रकारच्या सेवा माझ्याकडून साध्य झाल्या, यशस्वी झाल्या, भावयुक्त अंतःकरणाने केल्या तर माझी अवस्था काय असेल? ती सेवा निस्वार्थ वृत्तीने केली आणि भावयुक्त अंतःकरणाने केली म्हणून माझी अवस्था ही प्राप्त झाली. पहिली अवस्था आनंदमय आणि दुसरी अवस्था निर्भय. आम्ही अण्णा व्यवस्थाच बघत असतो म्हणून अवस्था आम्हाला प्राप्त होत नाही. लक्षात येते ना मी काय बोलतोय? आम्ही प्रत्येक ठिकाणाला कीर्तनाला जायचं असले की व्यवस्था बघतो. आधी जेवायला काय असेल, सुपारी कितीची मिळेल,
है ना अण्णा? म्हणून आमची अवस्था प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हटले, मी व्यवस्थेकडे दुर्लक्ष केलं म्हणून माझी अवस्था आनंदमय झाली. किती आनंदमय, आनंदाच्या डोही आनंद करायचं एवढा आनंद झाला. आणि आनंद स्वरूप मी झाल्यामुळं ऑलरेडी संसारातली भीती नाहीशी झाली. बरोबर आहे अण्णा? ज्यांचा विषय नारायण बनतो त्याला बाकीच्याशी काही देणं घेणं नसतं. आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आनंद रे आजी आनंद रे, आणि जो आनंद स्वरूप झालाय त्याला सुख दुःखाची चाड राहत नाही. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागो नेली पाप पुण्य अंगा. पाप हे दुःखाला प्रसवतं आणि पुण्य हे सुखाला प्रसवत असतं. ज्या अर्थी पाप पुण्याची चाड नाही त्या अर्थी सुख दुःखाची आम्हाला चाड राहिलेली नाही. आणि मग ज्या प्रपंचामध्ये, ज्या संसारामध्ये कितीही साह्यास केले तरी दुःखच पदरात पडतं. त्या प्रपंचाचे सायास करायची मला अजिबात गरज राहिली नाही. चौथ्या चरणात आणि कसायास न करील धरी आस, आणि कसायास न करील धरी आस. प्रत्येक विषयाच्या दारामध्ये सुखाची याचना करण्यासाठी भिक मागत होतं. त्या विषयाला सुखाची आणि आनंदाची प्राप्ती झाल्यामुळं आता प्रपंचातला कुठलाच सायास करायची गरज राहिली नाही. दुसरं कारण, माझी आशा निघून गेली नाही, माझी आशा जळून गेली. त्याच्यामुळं आशाही करायची गरज राहिली नाही. कारण जी आशा कशामुळे करत होत, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशीन पावला माया वेस्तीला. आनंद स्वरूप एकदा झाल्यानंतर कसल्याच सुखाची आणि सायास करण्याची गरज नाही असं तुकोबाराय म्हणतात. फक्त एका नामाच्या जोरावर. मग ते जर नाम आपण आता सर्वांनी घेतलं तर त्या सुखाच्या अवस्थेवर आपण आरूढ होऊ. म्हणून ज्यांना ज्यांना हात आहेत ना, हात आहेत, ज्यांना हात नाहीत त्यांनी करू नका. हात असलेल्यांनी फक्त वर करा. हात असलेले घ्या अण्णा विठोबा. धन्यवाद सर्वांना.
ज्यांनी टाळी वाजवली नाही त्यांनाही धन्यवाद आणि वाजवले त्यांना खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नाही मला धन्यवाद दिले नाही पण वाजवलीच नाही ना. ते तुमची टाळी वाजवलेली प्रसारण करू लागले. तुम्ही टाळी वाजवली का नाही ते बघून प्रसारण करू लागले. आमच्या मुंडे परिवारानं अतिशय सुंदर नियोजन केलं. अतिशय उत्तम माईक सिस्टीम. माईकवाल्या दादांचे खूप खूप आभार मानते मी, धन्यवाद मानते. आपली सिस्टीम कुठं जिथं असेल त्याला तिथं मला अजिबात टेन्शन नसतं. दुसरी गोष्ट, अण्णा माऊली आमचे असले दोन की आपल्याला तिसरा गायक बोलवायची गरज आहे. आमचे डाबीकर सर्वच जण, आता प्रत्येकाचं नाव घेत नाही अण्णा, खूप वेळ झाली सगळ्यांना भुका लागल्या. डाबीकर मंडळीचे खूप खूप आभार. सुंदर असे मूर्ती, लहानपण कीर्ती, महान सुंदर असे पखावाज वादक आमचे वैभव महाराज आणि सर्व उपस्थित असणारे माझे बांधव, पितातुल्य असणारे पिताश्री, फार दुरून आलेले आमच्या आदरणीय आगावसाहेबांच्या बरोबर आलेली अजून मंडळी आणि पंचक्रोशीतून आलेली सर्व पाहुणे मंडळी आणि हनुमंतराया महारुद्र हनुमंतरायांच्या चरणी आमच्या भागवतकार ताई सुद्धा आलेल्या आहेत. ताईंच्या चरणी तसेच महारुद्र हनुमंतरायाच्या चरणी, अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेच्या चरणी